बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापुरातून मोठी बातमी। कोल्हापुरात शिवसेना मोठा भाऊ ठरणार आहे, कारण कोल्हापुरात शिवसेनेला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी, भाजपा आणि जनसुराज्य पक्षानं प्रत्येकी 2 जागांवर दावा केलाय, तर शिरोळच्या जागेबाबत निर्णय अद्याप झालेला नसल्याचं कळतंय। त्यामुळे कोल्हापुरात शिवसेना मोठा भाऊ ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात शिवसेनेला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे असं सूत्रांनी सांगितलंय। तर राष्ट्रवादी, भाजपा आणि जनसुराज्य पक्षानं प्रत्येकी 2 जागांवर दावा केलाय। तिकडे शिरोळच्या जागेबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र एकंदरीतच कोल्हापुरात शिवसेना मोठा भाऊ ठरणार आहे, कारण कोल्हापुरात शिवसेनेला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। या 3 जागा कोणत्या असतील तर कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि करवीर या 3ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादीला 2 जागा, त्यामध्ये कागल आणि चंदगडची जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते, त्यावर दावा राष्ट्रवादीनं केलेला आहे। तर जनसुराज्य पक्षानं देखील 2 जागांवर दावा केलेला आहे। शिरोळच्या जागेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नसल्याचं कळतंय। कोल्हापुरात शिवसेना मोठा भाऊ एकंदरीतच ठरणार आहे, कारण कोल्हापुरात शिवसेनेला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामध्ये कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि करवीर या 3ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। तर भाजप, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षानं प्रत्येकी 2 जागांवर दावा केलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरात शिवसेना एकंदरीतच मोठा भाऊ किंवा शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, शिवसेनेनं कोल्हापूरच्या 3 जागांच्यावरती दावा आहे ते केलेला आहे। त्यामुळे 10 पैकी 3 जागा शिवसेनेला वाटायला मिळणार आहेत। आणि त्यासोबतच जर शिरोळचा मतदारसंघ त्याचा तिढा सुटला तर शिरोळचा मतदारसंघ सुद्धा आहे तो शिवसेनेच्या म्हणजे मित्रपक्षाला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 4 जागा घेऊन 10 पैकी 4 जागा घेऊन शिवसेना मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही। कारण एकूणच 10 जागांच्या पैकी 4 जागांच्यावरती या शिवसेनेनं दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। 2 जागा जनसुराज्याला, 2 जागा राष्ट्रवादीला आणि 2 जागा भाजपला आहेत त्या मिळणार आहेत। आणि त्यामुळे या 10 जागांच्या बाबतचा तिढा आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचा जो उत्तर मतदारसंघावरचा दावा होता त्या मतदारसंघावरती भाजपनं सुद्धा दावा केला होता, कारण 2021ची पोटनिवडणूक आहे ती भाजपने या मतदारसंघामध्ये लढवली होती। मात्र राजेश क्षीरसागर या ठिकाणी इच्छुक आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांनी या जागेवरती आपला दावा कायम ठेवलेला आणि मुख्यमंत्री सुद्धा या जागांच्यासाठी आता आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या लोकसभेच्या 2ही जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या होत्या, त्याच पद्धतीनं या 3 जागा आहेत त्या मुख्यमंत्री घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासाठी भाजपकडे आहे ते त्यांनी या जागा आपणाला सोडावे अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते व्यक्त केलेली आहे। त्यासोबतच मित्रपक्ष म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून आल्यानंतर शिंदे सेनेच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला सुद्धा आमच्या कोट्यातून जागा द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती शिंदे सेना करताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे असं जर झालं तर शिंदे सेना आहे ते कोल्हापुरात मोठा पक्ष आहे ते ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर 2014 मध्ये शिवसेनेचे 6 आमदार आहेत ते 10 पैकी निवडून आले होते आणि शिवसेनेचे वादळ आहे, वारा आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं होतं। खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे ते शिवसेनेनं उधळून लावला होता आणि त्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मात्र फारशा जागा आल्या नव्हत्या। आता मात्र एकनाथ शिंदे या जागा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यामुळे आता नेमकी पुढची समीकरणं कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुढची बातमी पाहूयात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ॲक्शन मोडवर आहे। आज संध्याकाळी मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक होणार आहे। मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून सुरक्षित मतदारसंघाची शोधाशोध करण्यात येते। विलेपार्ले, सायन कोळीवाडा या मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। स्नेहलता कोल्हे परिवार भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांच्या युतीतील सहभागामुळे कोल्हे परिवाराची राजकीय अडचण झाली आहे। काळ्यांविरोधात निवडणूक लढवण्यावर कोल्हे परिवार ठाम आहे। समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून समीर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेकडून केली जाते। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झालाय। दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपावर महत्त्वाचं भाष्य केलंय। महाविकास आघाडीमध्ये 222 जागांचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं। उमेदवारांची नावं जाहीर करण्यात महायुतीच आघाडीवर आहे। काँग्रेसच्या बैठकांमुळे महाविकास आघाडीची यादी लांबणीवर पडणार आहे।
अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत। एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षानं निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हाय प्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध शायना एनसी असा हाय प्रोफाईल सामना होणार अशी माहिती मिळते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून लढणार या चर्चेला उधाण आलंय। पक्ष कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा संधी देणार का अशा पद्धतीची चर्चा रंगली आहे। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। महादेव जानकर स्वबळावर लढणार आहेत। त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून बसपाचे संतोष हेगडे निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जितेंद्र शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी देण्यात आल्यानं धुळ्यामध्ये आनंद साजरा करण्यात आला। पुण्यात काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। विदर्भातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। ज्या मतदारसंघात एकच नाव आले त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। पनवेल सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खारघर ते बेलापूरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कांदा बटाट्यासोबत लसणाची फोडणी आता महाग झाली आहे। एपीएमसी बाजारात लसूण जवळपास 600 रुपये किलो झाल्यानं ग्राहकांसोबत व्यापारी हवालदिल झाले। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लिंबूच्या दरात वाढ झाली आहे। 20 किलोच्या गोणीवर 200 रुपयांनी वाढ झाली आहे। त्याचा फटका ग्राहकांसोबतच व्यापाऱ्यांना देखील बसलाय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आल्याच्या दरात वाढ झालेली आहे। आल्याचे दर हे 15 ते 20 रुपयांनी वाढल्यानं सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलंय। रायगडमध्ये परतीच्या पावसानं धुमशान घातलंय। सतत 4 दिवस झालेल्या तुफान पावसानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये भात पिकावर अळींचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी बांधवांनी धान पिकाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरात महिलेला हुंड्यासाठी त्रास देत असल्यानं गर्भवती महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी महिलेच्या पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील 3घांना अटकही करण्यात आली आहे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।